पुण्यातील हडपसर परिसरातील सह्याद्री हॉस्पिटलची नातेवाईकांकडून तोडफोड. पुण्यातील हडपसर परिसरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आज मोठा गोंधळ झालाय. हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. या संतापातून रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली असून रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलंय. संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड करत संताप व्यक्त केला. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मी अजय सपकाळ. माझ्या वडिलांना 12:30 वाजता 28 तारखेला नॉर्मल अल्सरचं ऑपरेशन होतं, त्यासाठी दाखल केलं. विशेष म्हणजे मी शिवसेनेचा वैद्यकीय मदत कक्षाचा शहर प्रमुख आहे शिंदे साहेबांचा. मी व्यवस्थित प्रोसेस करून डॉक्टर साहेबांची कोऑर्डिनेट करून सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन त्यांना दाखल केलं. डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं 2 दिवसाच्या आत वडील व्यवस्थित होतील. 28 तारखेला दुपारी ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यावर 2 दिवसांनी वडील व्यवस्थित झाले, शुद्धी आले, सगळं बोललं, वेंटी काढला, ऑक्सिजन काढला, वडिलांनी गप्पा मारल्या आणि 2 दिवसाचं ऑपरेशन झालेलं असतं त्या माणसाला त्यांनी खुर्चीवर बळजुबरीने बसवलं आणि बसवल्यानंतर ते त्यांचे टाके होते 20-25, त्यातले 7-8 टाके तुटल्यानंतर टाक्यांनी डॉक्टरांनी काही आम्हाला सांगितलं नाही. इन्फेक्शन आहे बॉडीत. त्या संध्याकाळी त्यांनी वडिलांना सिटी स्कॅनवर नेलं. अक्षरशः आपटलं. हे डॉक्टर फ्रॉड आहे का कुणाला काही माहित नाही. लिहून दिलं. डॉक्टर येतो, एक नवीन डॉक्टर येतो, ट्रीटमेंट देतो, तो मास्क लावून आलेला असतो, गळ्यातून निघून जातो. अक्षरशः आमच्या वडिलांना एवढा त्रास झाला. त्या डॉक्टरांना म्हणलं अल्सरचं ऑपरेशन आहे, त्यांनी त्यांचा फुफ्फुसात पाणी झालं सांगितलं, पण शेवटपर्यंत मला सांगितलं ना इन्फेक्शन आहे. आतड्यांचं त्यांचं ते जे टाके मारले ते टाके उसवलेत, त्यांनी शेवटपर्यंत नाही सांगितलं. त्यांच्या पोटातनं एअर बाहेर होती बुडबुड्या, तरी शेवटपर्यंत नाही सांगितलं. फक्त इन्फेक्शन आहे. हा फोटो बघा, हा आतड्यांचा फोटो माझ्या बापाचा. पेशंट डायलिसिस वर नेला पार तरी सांगितलं नाही. हे बघा 48 तासाचं डायलिसिस. हा फोटो. इन्फेक्शन असताना पेशंटची ट्रीटमेंट चालू आहे आणि इन्फेक्शन चालू आहे असं कंटिन्यू सांगत होते. फुफ्फुस गेले म्हणले, किडण्यांवर आलाय, तुमच्या लिव्हरला प्रॉब्लेम झालाय, हळूहळू करत असं डायलिसिसवर आणलं आणि शेवटी माझ्या वडिलांना आज सकाळी 8 डॉक्टरांनी बसून छाती फोडून टाकली, दाबून चाप केला छातीचा. माझ्या बापाचा व्हेंटिलेटरनी फुटून गेला इकडून. माझा बाप माळकरी. काही कारण सांगून या हॉस्पिटलला घोडा लावल्याशिवाय राहणार नाही. शिंदे साहेब, मी तुम्हाला सांगतोय, मी शिवसेनेचा शहर प्रमुख असून जर तुमच्या कार्यकर्त्याला अन्याय मिळतोय तर सर्वसामान्यांचं काय हाल होत असेल. आज आपण तोडफोड केली आहे, काय नेमकी भूमिका आहे आपली? आम्हाला माहित नाही तोडफोड कोणी केली, पण सर्वसामान्य माणसाला रोज मारण्याचं यांचं काम आहे. पैसे घेतात, उकळतात, इन्शुरन्स पास करतात आणि मारून टाकतात माणसाला. ते बोरावके डॉक्टर कोण आहे, चाकणे कोण आहे, काही मॅनेजमेंटची संबंध नाही. 1 तास येणाऱ्या माणसाला तुम्ही इथं एमडी बनवता हॉस्पिटलचा आणि गोळ्या कुणाला देतोय काय नाही. घंटा त्याला अक्कल एका नाही, त्या कुठल्या डॉक्टरला काय देतोय. आणि भूमिका काय असणार? भूमिका जोपर्यंत मला न्याय मिळत नाही इथनं उठणार नाही. आणि हे हॉस्पिटल सील झालंच पाहिजे. माननीय आंबेडकर साहेब, तुम्ही आरोग्याचे मंत्री आहात महाराष्ट्राचे. मंगेश्वर चिवटे, श्रीकांतदादा शिंदे, तुम्ही जर या कार्यकर्त्यांना न्याय दिला तरच योग्य आहे. साहेब, हे खूप चुकीचं झालेलं आहे. जर वैद्यकीय क्षेत्रात मी काम करतोय, यांनी माझ्यावर खुन्नस करून माझ्या बापाला ही सजा दिलेली आहे. मी जर कायद्याच्या मार्गाने चाललो असेल तर मला अनर्थ करायला वेळ नाही लागणार. तोडफोड झालेली आहे मोठ्या प्रमाणात. किती जणांना ताब्यात घेतले, काय कारवाई? एक इसम केरू सपकाळ म्हणून आहेत, वयस्कर आहेत. त्यांच्यावरती उपचारादरम्यान त्यांची मयत झालेली आहे ते. तर त्या अनुषंगाने त्यांच्या नातेवाईकांचं ट्रीटमेंट व्यवस्थित दिली नाही असं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ही तोडफोड केलेली आहे. तर त्याच्या संदर्भात त्यांचं जे म्हणणं आहे तर ते आपण रेकॉर्डवरती घेत आहोत. त्यांच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत, पण तरीसुद्धा जे हे ट्रीटमेंटबद्दल जे काय त्यांचं म्हणणं होतं तर त्यांनी ते प्रॉपर सांगणं आणि त्याच्यासाठी लिगल प्रोसिजर जी आहे मेडिकल कमिटीसमोर त्यांचे पेपर्स पाठवले जातील आणि इतर कारवाई केली जाईल.
पण कोणत्याही प्रकारे अशी तोडफोड आणि हे करणं हे योग्य नाही. मॅडम हॉस्पिटलवर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पेशंटच्या छातीवर बसून जोरजोरात दाबलं, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यावर काही हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांकडे काही माहिती सांगितली आहे का? काय झालं प्रकार? त्यांच्यावरती जे काही उपचार केले त्याचे डॉक्युमेंट्स आणि हे जे आहेत ते आपण घेतले जातील. काही निग्लिजन्स असेल तर त्या अनुषंगाने त्यांच्यावरती जी पुढची जी आहे तर ती कारवाई होईल. पण आता सध्या ते पेपर्स घेणं आणि त्याच्यानंतर त्या कमिटीकडे पाठवून पुढची कारवाई केली जाईल. किती जणांना ताब्यात घेतलं? ताब्यात अजून जे आहेत तर त्याच्याबद्दल जे चालू आहेत त्यांना घेणं वगैरे चालू आहे. ठीक. सीसीटीव्ही बघितल्या आपण, काय नेमका प्रकार घडलाय? किती लोक होते तोडफोड करायला? ते सीसीटीव्ही बघणं सुरू आहे. थोड्या वेळात आपल्याला पूर्ण डिटेल कळवली गुन्हा जाईल. दाखल होणार? दोघांच्याही आता ज्या आहेत तर त्यांना बोलवलेलं आहे. त्या दोघांनाही त्यांच्या कंप्लेंट्स ज्या आहेत तर त्या घेतील आणि त्याच्याप्रमाणे पुढची जी कारवाई असेल त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या ज्या कंप्लेंटमध्ये असेल तर त्या पद्धतीने पुढची कारवाई केली जाईल. लोकनायक न्यूज